हाय. आपण सगळ्यांकडून खूप अपेक्षा ठेवतो का? हा आहे आजचा विषय. हा जर प्रश्न विचारला ना, तर जे साहजिक येणारं उत्तर आहे ना, ते हे असेल की हो, अपेक्षा करतो आणि अपेक्षा करायलाच पाहिजेत ना लाईफकडून, माणसांकडनं. तर ती तर खूप स्वाभाविक गोष्ट आहे. तर असंच उत्तर बऱ्याच ठिकाणाहून येईल, बऱ्याच जणांचं येईल. आणि याचं कारण असं की अ, आपल्याला ही सवय जडली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वाटायला लागलं आहे की हो, हे नॉर्मल आहे खूप आणि अगदी साहजिक आहे होणं. कारण आपलं सगळं लहानपण जर आपण आठवलं तर आठवेल की अपेक्षा करणं आणि अपेक्षा पूर्ण करणं हे आपण खूप लहानपणापासून शिकलेलो आहे. तर ते कसं होतं, तर हे सगळं आपण शाळेत असल्यापासनं, घरी असल्यापासनं शिकलेलं असतो. शाळेमध्ये सर्टन अपेक्षा असतात. अभ्यासाच्या असतील, तुमच्या कला विषयांच्या असतील, खेळण्याच्या असतील, शिस्तीच्या असतील, अशा सगळ्या अपेक्षा असतात. त्या पूर्ण केल्या तर तुम्हाला बक्षीस मिळतं, त्या पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला शिक्षा मिळते. हेच सगळं घरी पण असतं, वेगळ्या स्वरूपात असतं. घरी बक्षीस शिक्षा अगदी असं स्वरूप नसेल तरीसुद्धा 4 जणात कौतुक मिळवणं किंवा आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण केल्यावर आई-वडिलांचे खुश झालेले चेहरे बघणं, पाठीवर शाबासकी मिळणं, अशा काही गोष्टी असतील. किंवा अगदी शिक्षासुद्धा एखादा पेरेंट मारतसुद्धा असेल, माहिती नाही. पण घरीसुद्धा आपल्याला हेच ट्रेनिंग मिळतं की अपेक्षा पूर्ण करा. पूर्ण केलात तर समोरचा खुश, पूर्ण नाही केल्यात तर समोरचा तुमच्यावर चिडणार, रागावणार. त्यामुळे लहानपणापासून हे बघत आल्यामुळे मोठेपणी आपण अपेक्षा करणं हे खूप स्वाभाविक गोष्ट आहे असं समजायला लागतो. आपणही अपेक्षा करायला लागतो आणि मग जोडीदाराकडून अपेक्षा, नातेवाईकांकडून अपेक्षा, आपल्या कलीग्सकडनं अपेक्षा, मित्र-मैत्रिणींकडनं अपेक्षा सुरू होतात. स्वाभाविक वाटत असतात, त्यामुळे आपलं कुठं काही चुकतंय असं बघायची वेळच येत नाही. हे मोठेपणी जास्त कठीण होतं. याचं कारण असं की त्या अपेक्षेमध्ये जनरलाइज अपेक्षा न राहता त्या खूप वैयक्तिक होत जातात. म्हणजे अ, माझ्या दृष्टी जे आदर्श, माझ्या दृष्टीने जे योग्य, तसा समोरचा असेल तर तो माझ्यासाठी योग्य पर्सन असेल. या अशा इतकं वैयक्तिकपणा त्याच्यात येत जातो. दुसरं असं होतं, मोठं झाल्यानंतर फार तुलनात्मक अपेक्षा होतात. म्हणजे जितकं मी दिलंय, त्याच्या तुलनेत समोरच्यानी मला किती दिलंय, अशी तुलना होते. किंवा ह्यांनी कसं त्यांना दिलं, त्यांनी कसं यांना दिलं, तसं मला का नाही, अशा तुलनात्मक अपेक्षा सुरू होतात. आणि अपेक्षा तर आपल्या स्वतःकडून पण होतात आणि खूप कधी-कधी आपल्या कपॅसिटीच्या बाहेरच्या स्वतःकडनं अपेक्षा केल्या जातात आणि मग अपेक्षाभंग झाला, की मग डिप्रेशन येतं, न्यूनगंड येतो. आपण खूप व्हिक्टिम होतो असं वाटायला लागतं. तर हे जे स्वतःचं होतं तसेच इतरांच्या बाबतीत आहे. आपण इतरांना चांगलं का वाईट हे त्यांनी आपल्या ज्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, त्याच्या जोरावर ठरवतो. ना की तो माणूस म्हणून आपण त्याच्याकडे बघायला शिकतो किंवा माणूस म्हणून काही इव्हॅल्युएशन आपण त्याचं केलेलं असतं. म्हणजे तो माणूस म्हणून चांगला आहे, पण तो माझ्याशी कसा वागतोय, मला काय देतोय, याच्यावर आपलं सगळं इव्हॅल्युएशन असतं. असं सगळं झाल्यामुळे नुकसान माणसाचं हे होतं, की तुम्ही कधीही एखाद्या माणसाला तो जसा आहे तसा बघू शकत नाही. त्याचे गुण अवगुणसुद्धा तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी तयार होतात. ॲक्चुअली स्वच्छ नजरेने बघितलं तर तो माणूस कदाचित वेगळा वाटेल तुम्हाला, पण तुमच्या एक्स्पेक्टेशनच्या चष्म्यातून तो माणूस तुम्हाला कंप्लीटली वेगळा दिसेल आणि अशाच तऱ्हेने तुम्हाला सगळं जगसुद्धा फार वेगळं दिसायला लागतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम्स तुम्ही ज्या ज्या अपेक्षा करता, त्या बरेचदा अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अपेक्षाभंग होतो आणि साहजिक आहे का? कारण समोरचा माणूस कंप्लीटली वेगळा आहे. त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे. तो वेगळ्या मुशीतून घडलेला आहे. त्याचे संस्कार वेगळे, त्याला मिळालेलं वातावरण वेगळं, त्याच्या जगाबद्दलच्या, जगण्याबद्दलच्या, इतर माणसांबद्दलच्या संकल्पना वेगळ्या आहेत. तर त्यामुळे तुमच्या आणि त्या माणसाच्या अपेक्षा कधीच एकमेकात पूर्ण होतीलच सगळ्या, असं नाही. फारच भाग्यवान असे जोडीदार असले की ज्यांच्या दोन्हीकडनं सेम अपेक्षा आणि सेम पूर्ण होत आहेत. तर असं बरेचदा होणार नाही आहे. तर जेव्हा तुम्ही असं होणार नाही आहे, असं गृहीत धरता तेव्हा जगणं सोपं होतं. कारण जसं मी इतरांच्या अपेक्षेत पूर्णपणे उतरेन असं नसतं, तसं माझ्याही अपेक्षेला सगळेजण पार पडतील असं नाही आहे. तर हे गृहीत धरणं फार महत्त्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे गृहीत धरायला लागता, तेव्हा तुमचं जगणं फार ईझी होतं, सोपं होतं. याचा फायदा दुसरा हा होतो,
की तुम्ही दुःखी राहत नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार सुखी राहता. कारण तुमच्या सुखाच्या कल्पना कुठच्याही परिस्थितीवर, माणसांवर अवलंबून नसतात. अ, दुसरं असं की तुम्ही जे स्वतः आहात तसे तुम्ही खरेखुरे वागता. म्हणजे जसं की समजा आता माझा स्वभाव आहे की मला मिसळायला आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात. तर मी मैत्रिणीकडे गेले, गप्पा मारल्या, मजा आली, तर माझ्यासाठी हे पुरेसं आहे खरं तर. पण जेव्हा मी अपेक्षा करून जाते कुठेतरी, तेव्हा मग काय होतं की जाते मी गप्पा मारायला, पण माझ्या अपेक्षा काय असतात की मी ती आलेली असताना काय दिलेलं होतं, कसं दिलेलं होतं, तसं ती मला देते का? ही अपेक्षा जेव्हा मध्ये येते, तेव्हा तुमच्या त्या दिवशीच्या गप्पांवर पाणी फिरतं. त्या दिवशीच्या जे काही तुमच्यात इंटरॅक्शन्स होतात, त्या तुमच्या नाही लक्षात राहत. पण तिने ते सेम तसंच्या तसं नाही केलं एवढं एकच लक्षात राहतं. असंच कुठच्याही तुम्ही इतर नात्यांना लावून बघा. तुम्ही लग्नांमध्ये जाता, लग्न बघता, तिथे अटेंड करता, आनंद घेता, एवढे सगळे नातेवाईक भेटतात. ते सगळं राहिलं बाजूला. त्यांनी मला प्रेझेंट काय दिलं निघताना, ह्यावर जर फोकस असेल, तर तो सगळा त्या दिवशीचा आनंद, लोकांना भेटणं, गप्पा सगळं आपण विसरून जातो आणि फक्त एकच गोष्ट राहते मनात, की ह्यांनी माझ्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या, मी यांना किती छान आहेर केला होता, तसा मला परत नाही मिळाला. इथे आपण नकळत विसरतो, की आपण पूर्णपणे व्यवहार करतोय. आपल्याला जे जे दिलं आहे ते तसं तसं परत हवं आहे. मग हा व्यवहार झाला. मग ह्याच्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूसपणाची व्हॅल्यू काय आहे? तर आपलं हे जे माणूसपण आहे ना, त्या माणूसपणाची ग्रोथ थांबते जेव्हा आपण सारख्या अपेक्षाच करत राहतो. बरं असं की दुसऱ्यांशी म्हणजे अपेक्षा करत राहण्याच्या नादात आपण पण काहीतरी करायचं आहे हे आपण विसरूनच जातो. कारण आपण कुठेतरी अवलंबून राहायला लागतो. मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल किंवा अगदी भावनिक असेल. तुम्ही सारख्या लोकांकडनं अपेक्षा करायला लागता तेव्हा आपण आपल्यावर काही काम करायचं आहे हे सगळं विसरून जातो. जेव्हा तुम्ही लोकांचे दोष काढायला बसता तेव्हा आपल्यात काही दोष असतील ही गोष्ट पूर्ण विसरायला होते आणि फक्त दुसऱ्याचेच दोष दिसतात. तर हेच सगळं अपेक्षांच्या बाबतीत होतं. आपण लोकांकडनं एक्सपेक्टेशन्स ठेवताना आपणही बऱ्याच गोष्टी त्यांच्या नाही केलेल्या त्यांच्या मनासारख्या, ही गोष्ट आपण सपशेल विसरून जातो. यामुळे काय होतं की आपली वैयक्तिक ग्रोथ थांबते. आपण माणूस म्हणून कसे चांगले घडू हे थांबतं आणि बरेचदा अपेक्षा पूर्ण होणार नाही आहेत हेच गृहीत धरावं. कारण हे असंच आहे, जगाच्या पाठीवर असंच असणार आहे. बरं त्यातनं तुमच्या अगदी घरातली जवळची जी लोकं असतील, त्यांच्याकडनं तुमच्या अगदी बेसिक काही अपेक्षा असतील, तर त्याबद्दल खरं-खुरं बोलावं, मोकळं व्हावं आणि एक चांगल्या ॲसर्टिव्ह वेनी त्यांना हे सगळं सांगता येऊ शकतं, की आपल्या अपेक्षा का आहेत, कशा आहेत आणि मग त्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो. पण काही बोलायचं नाही आणि मूकं राहून सगळ्या नुसत्या अपेक्षा करत बसायचं हे हे काही बरोबर नाही आहे. याच्यातनं आपला हॅपीनेस निघून जातो आणि 40शी नंतर तर माणसाने असं बनावं की इतरांकडनं असलेल्या बऱ्याचशा अपेक्षा कमी करून टाकाव्यात. जिथे खऱ्याखुऱ्या असतील तिथे बोलून दाखवाव्यात. पण बेसिकली मी स्वावलंबी होईन, आर्थिक, भावनिक, शारीरिकदृष्ट्या आणि मी माझं आनंदाचं आयुष्य जगेन हा निर्धार असायला हवा. तर तुमचं लाईफ अतिशय सुंदर बनेल आणि अपेक्षाविरहित जगण्याचा खरा आनंद तुम्हाला घेता येईल. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते. बाय.